नमस्कार. वी ऑल फूडीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत गुढीपाडवा स्पेशल खीर, पुरी, बटाट्याची रस्सा भाजी, कुरडई आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. तर लगेचच आपण रेसिपीकडे वळत आहोत. सुरुवातीला आपण इथे बटाट्याची रस्सा भाजी बनवत आहोत. त्यासाठी मी 2 मिडियम आकाराचे बटाटे उकडून घेतले आहेत आणि त्याचे साल काढून ते एकसारखे आपण कट करून घेत आहोत. भाजी बनवण्याची पद्धत अगदी साधी आहे, पण अशा पद्धतीची भाजी पुरीबरोबर खाल्ली जाते आणि त्यामुळे आपण बटाट्याची रस्सा भाजी बनवत आहोत. तर आपले बटाटे स्लाइसमध्ये कट करून झालेले आहेत आणि आपण इथे एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या देखील आपण एकत्र कांदा मिरची मिक्सरला वाटून घेणार आहोत. भाजीच्या फोडणीसाठी आपण गॅसवर नेहमीप्रमाणे कढई ठेवलेली आहे. फोडणीसाठी आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे. त्याच्यात आपण जिरे घातलेले आहेत अर्धा चमचा, मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा आणि जिरे मोहरी तडतडली की आपण मिरची आणि कांद्याचं जे वाटण केलं होतं ते आपण घातलेलं आहे. कांदा मिरची तेलावर परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यासोबत अद्रक लसूणची पेस्टसुद्धा घातली होती आणि लगेचच आपण पावडर मसाले इथे घालत आहोत. लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला पावडर, थोडासा चाट मसाला आणि हळद हे मसाले आपण लगेचच परतून घेत आहोत तेलावर. आणि 2 टोमॅटोची प्युरी आपण इथे करून घेतलेली आहे. टोमॅटो मिक्सरला वाटून घेतलेले आहेत. आपण रस्सा भाजी बनवत आहोत त्यामुळे आपण सर्व काही मिक्सरला वाटूनच भाजीसाठी तयार केलेलं आहे. आणि इथे आपण रस्सा भाजीसाठी सर्व काही एकत्रित मसाले 5 मिनटं झाकून त्याला तेल सुटूपर्यंत छान परतून घेणार आहोत. सर्व मसाले परतत असताना आपण गॅसची फ्लेम मीडियम आचेवरच ठेवणार आहोत. तर चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे आणि सर्व मसाले परतून झाल्यानंतर आपण जेवढी आपल्याला भाजी लागते त्या हिशोबाने आपण पाणी घालून घेणार आहोत. ह्या भाजीत आपण जास्त पाणी न घालता थोडी सैल भाजी आपण बनवून घेणार आहोत आणि 5 मिनटं पुन्हा वाफ काढून घ्यायची आहे. भाजीचा रस्सा उकळून एकजीव झाल्यानंतर आपण जे बटाटे कट करून घेतले होते ते आपण लगेचच ह्या रश्श्यामध्ये घातलेले आहेत आणि पुन्हा बटाट्यासोबत हा रस्सा एकजीव होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. तर इथे आपली भाजी जवळजवळ तयारच झालेली आहे. वरून आपण कोथिंबीर घालून भाजी आपण सर्व करू शकतो. तर आपली इथे बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. पुरीबरोबर ही भाजी खूपच छान लागते. तुम्ही भाताबरोबर देखील खाऊ शकता. ही साध्या पद्धतीची भाजी जरी असली तरी फार चविष्ट आणि फारच अप्रतिम अशी बनते. लगेचच आपण खीर बनवणार आहोत. त्यासाठी मी 2-3 तास अगोदरच 2 चमचे तांदूळ भिजू घातले होते पाण्यामध्ये आणि ते मिक्सरला वाटून घेतलेले आहेत. अशा प्रकारे तांदळाची खीर फारच अप्रतिम लागते. तर तुम्ही तांदूळ अख्खे शिजवून देखील घालू शकता किंवा अशा प्रकारे वाटून देखील घालू शकता. मी अर्धा लिटर दुधाची खीर बनवत आहे. त्या हिशोबाने मी 2 चमचे तांदूळ भिजू घातले होते. 4-5 तासानंतर ते वाटून घेतले आहेत आणि दूध आपलं अगोदर तापून घेतलेलं होतं. पुन्हा आपण खीर बनवण्यासाठी दूध गॅसवर ठेवलेलं आहे आणि जे आपण तांदूळ वाटून घेतले आहेत ते आपण त्या दुधामध्ये घातलेले आहेत आणि दुधाबरोबर तांदूळ शिजून घेत असतानाच आपण त्याच्यात साखर घालत आहोत. हे तिन्ही गोष्टी एकत्र एकजीव होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम टू लोच ठेवायची आहे, जेणेकरून दूध जळू नये किंवा तांदूळ खाली बुडाला चिटकून बसू नये. म्हणून आपल्याला सतत ही खीर अशीच हलवत राहायची आहे. आणि 2 थेंब मी इथे व्हॅनिला एसन्स घातलेले आहे. त्याने खिरीला छान असा सुगंध देखील येतो. तर इथं तुम्ही पाहू शकता की आपले तांदूळ जे आहेत ते व्यवस्थित दुधाबरोबर एकजीव झालेले आहेत आणि साखर देखील दुधामध्ये व्यवस्थितपणे विरघळलेली आहे. इथे दुधाला उकळी आलेली आहे. त्यानंतर आपण लगेचच खिरीला फोडणी देणार आहोत. खिरीच्या फोडणीसाठी आपण एक वेगळं पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यात आपल्याला 3 ते 4 टीस्पून साजूक तूप घालायचं आहे आणि फोडणीसाठी इथे आपण
3 ते 4 वेलदोडे घातलेले आहेत आणि 3-4 दालचिनीचे तुकडे देखील घातलेले आहेत. ते लगेचच आपण तुपावर परतून घेत असतानाच जे काही ड्रायफ्रूट्स आपण खिरीमध्ये घालणार आहोत ते लगेचच घालून घ्यायचे आहेत. इथे मी काजू, बदाम, चारोळे, खजूर आणि आणखी तुमच्याकडे जर काही असेल ते देखील तुम्ही घालू शकता. माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते मी इथं सर्व काही घातलेलं आहे. सर्व ड्रायफ्रूट्स तुपावर परतून घेऊन आपण लगेचच खिरीला फोडणी देऊन घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपली इथे खीर जवळजवळ तयार झालेली आहे. एकत्र करून सर्व काही 2 ते 3 मिनटं आपण उकळून घेणार आहोत. इथे पाहू शकता तुम्ही खिरीला उकळल्यानंतर थोडा दाटसरपणा पण येतो आणि व्यवस्थित सर्व काही गोष्टी एकजीव होतात. त्यामुळे आपण खीर उकळून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपली तांदळाची खीर इथे तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त सर्व काही ड्रायफ्रूट्स वर तरंगत आहेत आणि तांदूळ देखील खिरीसोबत दुधामध्ये एकत्रित झालेले आहेत. आणि लगेचच आपण पुऱ्या बनवण्यासाठी इथे कणिक मळून घेत आहे. पुऱ्या बनवण्यासाठी 1 वाटी गव्हाची कणिक घेतलेली आहे. 1 चमचा रवा आणि 1 चमचा आपण बेसनाचं पीठ पुरीसोबत आपण पुरीच्या पिठामध्ये घालणार आहोत आणि थोडीशी कसुरी मेथी देखील आपण घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 ते 3 चमचे आपण कडकडीत तेलाचं मोहन ह्या पिठामध्ये घालायचं आहे आणि सर्व एकत्र करून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. तेलाचं मोहन सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व काही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. रवा, बेसन, मीठ आणि कसुरी मेथी जे आपण ह्या पिठामध्ये घातली होती ते सर्व गोष्टी एकजीव करून घ्यायच्या आहेत आणि आपण साध्या पाण्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे. आणि पीठ मळून घेतल्यानंतर आपण 10 ते 20 मिनटं हे पीठ आपण झाकून बाजूला ठेवणार आहोत आणि 20 मिनटानंतर पुन्हा तेलाचा हात लावून आपण लगेचच पुऱ्या लाटायला इथे घेतलेल्या आहेत. छोटे छोटे असे पिठाचे उंडे केलेले आहेत आणि आपण लगेचच पुऱ्या लाटायसाठी घेत आहोत. छोट्या छोट्या अशा पुऱ्या इथे मी लाटून घेतलेल्या आहेत. एका बाजूला कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं तर लगेचच आपण पुरी तळून घेत आहोत. एक पुरी अशी मी सर्व काही पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि इथं आपण पाहू शकता आपली पुरी अगदी मऊ आणि खुसखुशीत झालेली आहे. जर तुम्हाला पुरी वातट नसेल व्हायची, मऊ पुरी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारे पुरी नक्कीच करून पहा. तर इथे माझ्या पुऱ्याही तयार झालेल्या आहेत, खीरही तयार आहे, भाजी देखील तयार झालेली आहे आणि एक कुरडई आपण तळून घेतलेली आहे. तर इथे संपूर्ण स्वयंपाक तयार आहे.